सरकारने बघा झाले आम्ही इथे आंदोलन लावलेलं आहोत। इतकी वर्ष झाले सरकारला आम्ही सांगतोय आम्हाला टप्पावाढ प्रचलित द्या, पण त्यांनी डोळे बंद करून बसलेले आहेत। आम्ही अक्षरशः भर पावसामध्ये उभे आहोत। आम्ही मागून तरी काय मागितलं त्यांना, फक्त आम्हाला ह्या वर्षीचा टप्पा आणि प्रचलित धोरण लागू करा, पण तरी कोणी आमच्याकडे लक्ष देत नाहीयेत। आम्ही कुठे जायचं आणि कुठे भीक मागायची हा विषय आला। शेवटी काल आम्ही रस्त्यावर भीक मागितलो, आज आम्ही बाईले की घरावर रस्त्यावर भीक मागतोय, तरी आमच्याकडे कोणीही बघत नाहीयेत। आज मला त्यांना एवढीच विनंती होती, मी जे त्यांचे पाय धरले याच्यासाठी होते की आम्ही कुठे जायचं, आम्हाला फक्त दरवाजा सांगा। तुम्ही पैसे देऊ शकत नाही तर आम्हाला शेवटी सांगा, शेवटी जीव दिल्याशिवाय पर्याय नाहीये। मला शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री सगळ्या मंत्र्यांना एकच निवेदन करायचं आहे, तुम्ही आमच्याकडे किती दिवस डोळे बंद करणार आहात? शेवटी इतक्या दिवस मी बोलते, कुणी लक्ष देत नाहीत माझ्याकडे। मला आज रडल्याशिवाय पाय पडल्याशिवाय पर्यायच नव्हता। मला त्यांना एकच सांगायचंय, आता एकच दिवस आला, मला शेवटचा मार्ग, जीव दिल्याशिवाय पर्याय नाहीये। जगायचं तर कसं जगायचं आम्ही, आम्हाला तुम्ही सांगा सगळेजण। त्याने फक्त देतो देतो म्हणतायत, दिवाळीला आझाद मैदानला पण म्हणले देतो, आता 12 तारखेला सुद्धा म्हणले आम्हाला अधिवेशनामध्ये देतो। अरे बाबा देतो देतो, फक्त देतो काय? मग मी पण म्हणते देतो, तुम्ही आम्हाला तोंडाने बोलू नका, आम्हाला फक्त GR द्या। आणि मागून मागून काय मागितलं, पैसे नाहीत ना तुमच्याकडे, मग आम्हाला निदान 1 महिन्याचा तरी पगार द्या ना। विधानसभा आलेली आहे, इलेक्शन आलेलं आहे, पुढचं आम्हाला माहित नाही काय आहे, उद्या भविष्य माहिती नाही, फक्त 1 महिन्याचा तरी पगार आम्हाला अगोदर देऊन टाका ना तुम्ही। त्याच्यानंतर भले तुम्ही आम्हाला जानेवारीमध्ये पुढची पगार द्या, पण तरी त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करतायत। असं काय करताय तुम्ही? तुम्ही सगळीकडे योजना राबवताय, महिलांना हाफ तिकीट देताय, लाडकी बहीण योजना देताय, मग आम्ही तुमच्या बहिणी नाहीत का? आम्हाला कसं रडायला येत नाही? तुम्ही 2 बहिणीमध्ये फरक करताय, एकीला सखी आणि एकी सावत्र करून ठेवली, काय फायदा त्या योजनांचा तुमच्या? आता तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, आम्हाला पगार देत नाही आणि फालतूच्या योजना राबवताय तुम्ही लोक। तुमच्याकडे योजना द्यायला पैसा आहे, आम्हाला आमच्या मेहनतीचा पैसा द्यायला पगार नाहीये तुम्हाला, काय बोलणार मग मी याच्या व्यतिरिक्त? मला त्यांना एक सांगायचंय, तुम्ही लवकरात लवकर केला तर ठीक आहे, नाही तर शेवटचा पर्याय आम्हाला आहे की तुमच्या तिथे घरासमोर फासावर लटकण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला। या 9 दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाला आज माननीय नामदार पालकमंत्री गिरीशजी भाऊ महाजन यांना आम्ही निवेदन केलं होतं आणि ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमचा संपूर्ण विषय मला माहीत आहे आणि या विषयाची पूर्ण तयारी मी करत आहे आणि तुम्हाला वाढीव टप्पा अनुदान हा मी या आठवड्यामध्ये देईल। पण साहेब, आम्ही आठवडे म्हणता आम्ही प्रत्येक वेळेस तुमचे जे आश्वासन आहे, आम्ही आजही तुम्ही दिलेल्या तुमच्या शब्दाचा आम्ही आदर करतो, पण जोपर्यंत आमचा शासन आदेश निर्गमित होणार नाही, 1 महिन्याचा तरी वाढीव टप्पा अनुदानासह आमचा पगार आमच्या खात्यात पडणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन कुठल्याच प्रकारचं कुठलंही मागं घेतलं जात नाही। कारण आमच्या पाथरी येथील आंदोलकाची सुद्धा साहेबांना मी आठवण करून दिली, साहेब पाथरी येथील आंदोलकांची तब्येत वरच्यावर खालावत आहे आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं आमची सुद्धा गरज आहे आणि तुमची तेवढीच गरज आहे। ते आंदोलन करण्याची गरज तेवढं मला कळायला लागलेलं आहे आणि आम्हीच तुमच्यासाठी हे काम करत आहोत। पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला ह्याच शासनादेश तुमच्या हातामध्ये मिळेल आणि गोड बातमी देईल असं आश्वासन दिलं। आम्ही त्यांचे आश्वासन दिलेल्या आश्वासनाचं अंशतः स्वागत करतो, पण जोपर्यंत आमचा शासन आदेश 1 महिन्याचा तरी वाढीव टप्पा अनुदानासह पगार मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर आणखी ठाम राहणार आहोत।